राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज हे विद्यमान काळातील थोर अवतार पुरुष होऊन गेले आहेत. त्यांनी खूप मोठे सत्कार्य, धर्मकार्य व समाजकार्य केले आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन सर्वसामान्यांना प्रेरणा देणारे आहेत. आजपर्यंत अनेक वेळा सातत्याने भारतीय संस्कृतीवर अनेक आघात, अपघात, हल्ले होऊनही संस्कृती टिकून राहिली आहेत. कारण या संस्कृतीला संतांचे अधिष्ठान आहेत. समाजाला आदर्श विचार, आचार, कृती आणि कर्माच्या मार्गदर्शनाचा आधार आपल्याला महान ऋषीमुनी, वेद, ग्रंथ आणि संत महापुरुषांनी दिलेला आहे. जगातील विचारवंत प्रणालीची विद्वान आणि मोठी माणसे मान्य करतात की भारतीय दिव्य संस्कृतीच्या मुळाशी महान दिव्य मूल्यांची, शिकवणीची आणि महापुरुषांच्या मार्गदर्शन प्रणालीची व्यापकता आपणास दिसून येते. भारतात वेळोवेळी अवतरलेल्या अशा अनेक दिव्य संत सत्पुरुषांचे तपस्या, त्याग, व्रतस्थ आणि आत्मबलासमोर जग नेहमीच नतमस्तक झालेले आहेत आणि होतेच. तीच वंदनीय परंपरा आत्तापर्यंतही सुरू आहेत. त्याच भारतीय दिव्य संत परंपरेतील एक अलौकिक आवर्चीन महर्षी म्हणजेच निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज हे आहेत. समाजाला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी, त्यांच्या प्राप्ती जिज्ञासे व्हावी व प्रेरणा प्राप्त होऊन त्या जीवनाच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजेच ध्येयापर्यंत पोहोचावे म्हणून बाबाजींनी आयुष्यभर अनेक धर्मकार्य, उत्सव सोहळ्यांच्या माध्यमातून अफाट लोकसंग्रह केला व त्यातून ते अखंडपणे उपदेश देत राहिले आणि जनकल्याणास्तव कार्य करीत राहिले. हेच त्यांचे जीवनाचे साध्य होते, अवतार कार्य होते. सत्कार्य करण्यासाठी ज्या गरिबांना काहीच धान्याची मदत करता येत नाहीत, त्यासाठी स्वामीजींनी श्रमदानाचा महामंत्र दिला. सत्कार्यात श्रमदानाचे महत्त्व सर्वसामान्यांना समजावून सांगितले. जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार, नवीन मंदिरांची उभारणी, गरीब विद्यार्थ्यांसाठी विद्यालयी शाळा, बालकांसाठी व्यायामशाळा, सामुदायिक शेती, विहिरींची निर्मिती, अतिथींसाठी धर्मशाळा, भाविकांसाठी यज्ञ, पारायणे, सत्संग, कीर्तन, प्रवचने, सामुदायिक जपानुष्ठान, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, गोधनासाठी गोशाळा अशा कितीतरी कार्याचे आयोजनातून कष्टकरी, श्रमजीवी, गरीब, निराधार आणि अज्ञानी जनतेला जवळ घेतले व सुसंस्काराने मौलिक कार्य, धर्मकार्य, सत्कार्य समाजाकडून घडवून आणले. ज्यांच्या दाराशी तुळस लावली जात नव्हती, त्यांच्या घराघरात भक्तीचा आणि सुसंस्काराचा कल्पवृक्ष लावण्याचे असामान्य कार्य स्वामीजींच्या प्रयत्नातून गावोगावी फिरून स्वामींनी केले. हजारो भक्तांच्या हाताच्या श्रमाने व श्रद्धेच्या घामाने स्वामीजींनी शेकडो एकर नापीक जमीन पीक लागवडी योग्य केली. लहान बालकावर योग्य वेळी सुसंस्काराचे, नैतिक मूल्य आणि शिक्षण घडलेच पाहिजे असा स्वामीजींचा आग्रह होता. नवजात शिशु म्हणजे मातीचा गोळा, त्याच्या तनावर आणि मनावर योग्य चांगले संस्कार द्यावेच लागेल. तेच भारतीय संस्कृतीचे भाग्यविधाते असतात. याच विचारांनी स्वामीजींनी प्राचीन पद्धतीने अनेक ठिकाणी गुरुकुले, विद्यालय सुरू केले. बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भावी पिढीचा पायाभरणी करणाऱ्या स्वामीजींच्या या महान राष्ट्रकार्याचा सगळीकडेच आदरपूर्वक स्वीकार झाला. गावोगावीचे शेतकरी, धनवान, प्रज्ञावान पुरुष स्वामीजींना आपल्या आपल्या गावी यावे म्हणून प्रार्थनापूर्वक निमंत्रण करू लागले. त्यासाठी धन, धान्य, भूमी आणि उचित सहयोग स्वेच्छेने धान्य गोळा करून स्वामीजींसमोर ढिगारे करू लागलेत. मात्र स्वामीजींना सर्व साहित्य व संपत्तीचा कधीही मोह झाला नाही. धर्मकार्यासाठी संपत्तीची नव्हे, श्रद्धा आणि समर्पणाची आवश्यकता असते हे स्वामीजी सतत सांगत होते. स्वामींना हवे होते माणसाचे तवे, माणुसकीचे दर्शन, प्रयत्नाचे पर्वत उभे करणारी प्रामाणिक मने, मजबूत हात, श्रद्धावान समाज एवढे मिळाले की मग स्वामीजींचे सत्कार्य सुरू व्हायचे. मग त्यात ना खंड ना सामग्री, सत्कार्य व सत्संगाची स्वामीजींची पूर्ण नसलेली भगीरथी महाराष्ट्राच्या विविध भागात प्रवाहित होत होती.
स्वामींच्या सत्कार्याचा भाग सर्वसामान्य परिवारात, वाड्या वस्त्या खेड्यात जाऊन मानव समाज जागृत केला, संघटित केला, सुसंस्कृत करून समाज सुखाच्या सीमेवर उभा केला. प्रतिष्ठा, पद, पैसा, प्रसिद्धीपासून सदैव दूर राहिलेले स्वामीजींनी व्यापक जनहितासाठी, विश्वशांतीसाठी आपल्या अवतार कार्याचे 75 वर्षाची कठोर तपस्या सत्कारणी लावली. त्यांचे वैराग्यवान व्यक्तिमत्व, प्रेमळ स्वभाव, दिव्य तत्वज्ञान, युक्त प्रबोधन आणि अपार करुणा संपन्न अंतःकरणाने त्यांच्याबद्दल हजारो लाखो परिवार त्यांच्याजवळ आला व त्यांनी तो अनुग्रहितही केला. त्यांचा जन्म 24 सप्टेंबर 1914 रोजी दहेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर येथे एका मराठा पाटील शेतकऱ्याच्या परिवारात जन्म घेऊन 75 वर्षे दिव्य संत परंपरेचे आदर्श, अलौकिक आणि अपूर्व कार्य करून 10 डिसेंबर 1989 रोजी नाशिक तपोवन येथे महानिर्वाण होऊन त्यांची पार्थिव देह कोपरगाव बेट येथे समाधी घेतली व त्यांचे जीवन हे सर्वसामान्यांसाठी वंदनीय, आदरणीय व सदैव प्रेरक राहील यातील मात्र शंकाच नाही. त्यांच्यानंतर